बीड जिल्ह्यातील एका अत्यंत साध्या गावात एका शेतकऱ्याच्या शेतात एक विहीर आहे। दिसायला अगदी सामान्य असलेल्या या विहिरीनं सध्या संपूर्ण महाराष्ट्राला थक्क केला असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वादळासारखा व्हायरल झालाय। एकाच दिवसात करोडो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि काही तासातच तिथं लाखोंची गर्दी जमली। परिस्थिती अशी आहे की आता ती विहीर पाहण्यासाठी चक्क तिकीट लावावं लागतंय। पण या विहिरीचं असं काय रहस्य होतं जे गावानं आजवर दडवून ठेवले होते। गोष्ट आहे 10 वर्षापूर्वीची। शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला होता। बोर घेतले पण पाणी लागलं नाही। अखेर त्यानं एका वृद्ध पानाड्याला बोलावलं। हातात नारळ घेऊन फिरत असताना एका कडुलिंबाच्या झाडाजवळ तो नारळ अचानक ताठ उभा राहिला। वृद्ध पानाड्यानं तिथं खून केली आणि शेतकऱ्याला सांगितले, इथं विहीर खोद, इथं एक अद्भुत शक्ती आहे। ही विहीर पुढे जाऊन असा चमत्कार करेल की तुझा विश्वास बसणार नाही आणि संपूर्ण गावाचा उद्धार होईल। शेतकऱ्यानं उसने पैसे घेऊन खोदकाम सुरू केलं। 10 फुटांवर मोठा खडक लागल्यानं ब्लास्टिंगची तयारी झाली। मोठा बटणे दाबायची होती। पहिले बटन दाबले पण दुसरं बटन दाबण्यापूर्वी झाडावरील पक्षी विचित्र पद्धतीनं ओरडू लागले। मजूर घाबरले आणि तितक्यात लक्षात आलं की एक मजूर आतच अडकला होता। पक्ष्यांच्या त्या आवाजामुळे स्फोट थांबला आणि मजुराचा जीव वाचला। हा विहिरीचा दुसरा चमत्कार होता। पुढे विहीर 20 ते 30 फूट खोदली पण पाणी अगदीच कमी लागलं। वर्ष सरत गेली। 2 वर्षापूर्वी संपूर्ण बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला। शेतकऱ्याची पिकं जळू लागली। विहीर तळ गाठून पूर्ण कोरडी पडली। संपूर्ण गावात पिण्याचं पाणी नव्हते। हताश झालेला शेतकरी एक रात्री विहिरीच्या काठावर उभा राहून ढसाढसा रडला आणि म्हणाला, सगळं संपलं, आता काहीच उरलं नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी एक पत्रकार त्या शेतात पिकाचं शूटिंग करायला आला। तो विहिरीजवळ गेला आणि त्याला काहीतरी तिथं अद्भुत जाणवले। त्यानं विहिरीच्या मालकाला बोलावलं आणि विहिरीत डोकावून पाहिलं आणि तिथंच त्या पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली। आजूबाजूच्या शेकडो विहिरी कोरड्यात ठाक पडलेल्या असताना आणि आदल्या रात्रीपर्यंत जी विहीर अगदी तळ गाठून सुकलेली होती ती विहीर केवळ एका रात्रीच्या जमिनीच्या लेवलपर्यंत तब्बल 50 ते 60 फूट पाण्यानं काठोकाठ भरलेली होती। कोणत्याही पावसाशिवाय उन्हाळ्याच्या कडक उन्हात विहिरीला अचानक पातळातून अभूतपूर्व पाझर फुटला होता। शेतकऱ्याच्या अश्रूचा मान ठेवून विहिरीनं जणू जिवंत असल्यासारखा प्रतिसाद दिला होता। हेच ते गुपित होतं जे गावांना आजवर बाहेर पडू दिलं नव्हतं। कारण या विहिरीतून नंतर सलग 5 गावांना टँकरनं पाणी पुरवले गेले तरीही या विहिरीचं पाणी 1 इंचही कमी झालं नाही। भर दुष्काळात संपूर्ण परिसराची तहान भागवणारी ही जिवंत आणि चमत्कारी विहीर पाहण्यासाठी आज लाखोंची गर्दी होतीये।